नतमस्तक झाला आणि या नाशिवंत देहाला नाचवण्याचं काम केलं. कोण आहात तरी कोण आपण, काय आपलं नाव? तानाजी मालुसरे म्हणतात देहाला. पांडुरंग हरे पांडुरंग हरे. आणि आपण पांडुरंग हरे पांडुरंग हरे. मालुसरे, या तुक्याच्या पायावर आपण नतमस्तक झालात आणि या देहाला परोपकारी केलं. आपण आलात तरी कुठून? रायगडावरून आलो या. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. रायगडावरून इथपर्यंत चालत फक्त या तुक्याच्या भेटीसाठी आलात. माझ्याकडे काही काम करायचं होतं का? महाराज, आपली अभंगवाणी देहू गावातून थेट रायगडावर राजांच्या कानी पोचली, म्हणून राजांनी खुश होऊन हा नजराना तुम्हाला बहाल केलाय, त्याचा आपण स्वीकार करावा महाराज. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. माझी तोडकी मोडकी अभंगवाणी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन आपल्या महाराष्ट्राच्या राजाच्या कानावर जाते, यातच खरा माझा मोठेपणा आहे. परंतु मालुसरे, आपल्या महाराष्ट्राच्या राजानं या तुक्याच्या फाटक्या सोडीत दान तरी काय टाकलं म्हणावं? महाराज, यामध्ये हिरे माणिक मोती जर जवाहरात एवढंच नव्हे तर 10 गावची जहागिरी तुम्हाला बहाल केली, त्याचा आपण स्वीकार करावा महाराज. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. हा तुक्या हिरे माणिक मोतीचा लोभी नव्हताच कधी आणि इथून पुढेही राहणार नाही. माझ्या पांडुरंगाने मला काही कमी केलं नाही. अंतरायला जमीन, पांघरायला आकाश, हे सगळं दिलं असताना मी या मोहात का पडावं बरं? सोने हिरे माणिक मोती आम्हा मर्तिके समान. सोने हिरे माणिक मोती आम्हा मर्तिके समान. पराया धन न लागे हाती. या तुक्याला या धनाची गोडी नाही. माझ्या पांडुरंगाने मला काही कमी केलं नाही. मालुसरे, असेच माघारी जा आणि सांगा आपल्या महाराष्ट्राच्या राजाला, म्हणावं, माझ्या पांडुरंगाच्या या विश्वाच्या साम्राज्यापुढं शोभा तुमचं कितवर राज्य काय टिकाव धरणार बरं? खरं हे महाराज, खरं हे. आपल्या पांडुरंगाच्या विश्वाच्या साम्राज्यापुढं या शोभाचं दीर्घ राज्य काय टिकाव ठेवू शकणार आहे? शोभा उठा. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग. हे काय पाहतोय आम्ही आमच्या उघड्या डोळ्यात? काय ते चेहऱ्यावरचं ते साक्षात महादेवाचा अवतारच म्हणावा लागेल. शोभा शोभा, तुमची भेट झाली, मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा लाभ झाला. शोभताय खरे, शोभताय खरे या महाराष्ट्राचा राजा, शोभताय खरे महाराष्ट्राचा राजा. मालुसरे, राजे, पाहिलं काय प्रचंड वैराग्य आहे. साक्षात लक्ष्मी जरी समोर उभी राहिली तर तिलाही लज्जेनं मन हे खाली घालावीच लागेल. एवढं प्रचंड वैराग्य आहे. आई भवानी जगत जननीच्या आशीर्वादानं हिंदवी स्वराज्याचं ब्रेक कंकण आम्ही आमच्या हाती बांधलं. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा आणि मगाच महाराष्ट्र बाबा ही शोभाची इच्छा. परंतु हे प्रचंड वैराग्य पाहून असं वाटतं या क्षणी थेट संपूर्ण राज्य वैभवाचा त्याग करावा आणि अखेर असंच वैराग्य पत्करावं. काय बोललाय शोभा? माझ्यासारखं वैराग्य धारण करून तुम्ही काय मिळवणार आहात? खरं तर या तुक्याचा प्रपंच वेगळा, माझा संसारच वेगळा. माझा संसार माझ्या पांडुरंगाच्या नामस्मरणाचा आणि तुमचा
या महाराष्ट्राच्या रयतेच्या सेवेचा माझ्यासारखं वैराग्य धारण करून तुम्ही काय मिळवू शकत नाही. शुभा, यासाठीच केला होता का अट्टहास हिंदवी स्वराज्याचा? यासाठीच बांधलं होतं का हातामध्ये रणकंगन या हिंदवी स्वराज्याचं? महाराष्ट्रच नाही तर हा भगवा तुम्हाला दिल्लीच्या तख्तापर्यंत घेऊन पोहोचवायचा आहे. तुम्ही वैराग्य धारण केलं तर काय मिळवणार? असं बोलून कसं चालेल शुभा? असं बोलून कसं चालेल? मग ठीक आहे, आज आम्ही हे आपल्या बरोबर आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भंडारा डोंगरावरती निघणार आहोत. मालुसरे, ऐसाची कंक बहरची नाही, निघण्याची तयारी करा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. शुभा, शुभा, तुम्ही या तुक्याच्या छोडीत जे ताण टाकलं ते या धनापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रत्यक्षात भंडाऱ्यावर येता, याच्यासारखा मला आनंद दुसरा या गगनात मिळणार नाही. उशीर कशाला? चला माझ्या बरोबर. पांडुरंग, पांडुरंग.